सुखाने जीवन जगाना, बरोबरीचे लेकरं झाले, बरोबरीच्या मुली झाल्या, बरोबरीचे मुलं झाले, तरी माणूस एवढं मोठे हे संतती पैदा केल्यानंतर अरे याचं काय करावं लागते हे माहीत नसेल, पण तो 24 तास निरा दारूच पित असेल, वाईट व्यसन करत असेल, वाईट लोकात राहत असेल, पण वाईटच वागत असेल, तर हे पैदा कशाला केलं? अवल्यात पैदा कशाला केली? याचा काही विचार आहे का? जबाबदारी नाही का? प्रत्येकाने जबाबदारी पार पाडली पाहिजे ना. जर माणूस माणसासारखा वागत असेल तर त्या जनावरात आणि त्या माणसाचा त्या पक्षात काय फरक? काय फरक? एवढे थोडं. दारूमुळे इज्जत जाते, दारूमुळे पैसा जाते, दारूमुळे किंमत राहत नाही, दारूमुळे कोणी आपलं काम करत नाही, दारूमुळे आपलं बेफार वागतोय, दारूमुळे पती पत्नी सुखात राहत नाही, दारूमुळे परिवार वाऱ्यावर उडतोय, दारूमुळे घरदार बेवारस राहते, दारूमुळे माणसाची चार लोकात इज्जत होत नाही. या दारूमुळे माणूस बेचैन होऊन जाते, बेचैन होते आणि शेवटी आत्महत्या करून मरून जाते. मग ते पद्धती सुधारत नाही.